90% विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवेची प्रिपरेशन ह्याच्यासाठी सोडतात, कारण ते चुकीच्या बुक लिस्टमध्ये अडकून राहतात. हा व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करूया की योग्य बुक लिस्ट कुठली आहे, आणि जर तुम्ही ती बुक लिस्ट व्यवस्थितपणे फॉलो केली तर तुमचा हा पहिला प्रयत्नच शेवटचा प्रयत्न ठरेल. आता यूपीएससी आणि एमपीएससी हे सिलेबस सेम झाल्यामुळे तुम्हाला यूपीएससी साठी जी पुस्तकं वाचल्या जातात तीच वापरावी लागतील, आणि त्याच्यामुळे तुमचा तुमच्या प्रिपरेशनची लेवल एका वेगळ्या पातळीवर जाईल. तर आता बरीच पुस्तकं तर सेमच आहेत. बरीच पुस्तकं मराठीमध्ये सुद्धा आहेत जी यूपीएससी मध्ये वापरल्या जातात. आणि आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही पुस्तकं मराठी मीडियम वाल्यांसाठी थोडी वेगळी वाचावी लागतील. जर तुमचं माध्यम इंग्लिश असेल तर तुम्हाला जी यूपीएससी मध्ये पुस्तकं वापरली जातात तीच पुस्तकं वापरावी लागतील. आणि मराठी मीडियमसाठी काही पुस्तकं अवेलेबल नाही आहे, तर त्याच्यासाठी काय पर्याय आहे तो पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेन. आपण ह्या व्हिडिओमध्ये कुठली पुस्तकं वाचायला हवी त्याच्यावर एक तपशीलवारपणे चर्चा करूया, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची बुक लिस्ट परफेक्ट बनून जाईल. मग पुढे अभ्यास. चुकीचे पुस्तकं वाचून उगीच वेळ घालवू नका, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल ताजनेकर, यूपीएससी मेंटर अँड कोच, आणि आता एमपीएससीचा सुद्धा मेंटर झालो आहे, कारण हा सगळा सिलेबस आता सेम झालेला आहे. आणि एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड अँड अल्टिमेट गाईड टू स्कोर 160+ मार्क्स ह्या पुस्तकाचा लेखक. हे पुस्तक इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा सुरू आहे. लवकरच ते तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा भेटेल. तर चला आपण ही चर्चा सुरू करूया. इथे मी एक प्रेझेंटेशन बनवलं आहे तुमचा अभ्यास सोपा करण्यासाठी. उत्कृष्टपणे वेळ नियोजन झाली पाहिजे त्या दृष्टिकोनाने ही पुस्तक मला मी बनवली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करूया इंडियन पॉलिटी सोबत. तर इंडियन पॉलिटीमध्ये आता हे बघा, इंडियन पॉलिटी तशी तर तुम्हाला मोठ्या पुस्तकांमधनच वाचायला हवी, पण जर तुम्ही एकदमच सुरुवातीचे खेळाडू आहात किंवा एकदम नवीन तुम्ही प्रिपरेशन सुरू केली आहे, तर थोडं आपण एनसीआरटीच्या पुस्तकांबद्दल पण एकदा बघून घेऊ. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे, क्लास 6 ची अवर सिविक लाईफ एक पुस्तक आहे. मग 7th ची एनसीआरटी पुस्तक हाऊ वी गव्हर्न अवर सेल्फ, आणि 8th क्लासची एनसीआरटीची पुस्तक अवर कंट्री टुडे प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस, आणि मग 11th क्लासची एनसीआरटी ज्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन बऱ्यापैकी दिलेली आहे आणि त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन. तर आता ह्या पुस्तकांमध्ये तुम्हाला कसं आहे की एनसीआरटीची जी पुस्तकं असतात ती लहान मुलांची पुस्तकं असतात. तर ते तुमचे सगळ्याच कुठल्याही टॉपिकची तुम्ही एनसीआरटी घेतली तर ते तुम्हाला 1 ते 1.5 दिवस किंवा मॅक्झिमम 2 दिवसात ती वाचून होऊन जायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये उगीच वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याला सगळा अभ्यास मेन पुस्तकांमधनच करायचा आहे. पण एक बेसिक ओरिएंटेशनसाठी एनसीआरटीची पुस्तकं तुम्हाला वाचायला पाहिजे. नाही पण वाचली तरी त्यांनी काही फरक नाही पडत. पण जर तुमचा थोडा लॉंग टर्म प्लॅन असेल प्रिपरेशनचा, तर तुम्ही एनसीआरटी पासून सुरू करू शकता. स्पेशली जे विद्यार्थी कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांनी एनसीआरटी वाचायला हरकत नाही. मग 11वीची जी एनसीआरटी आहे क्वालिटीची, ती एकदा थोडीशी डिटेलमध्ये वाचून घ्यायची आणि बस. मग तर त्याच्यानंतर तुम्हाला इंडियन पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत वाचायची आहे, आणि एम लक्ष्मीकांत वाचल्यावर तुम्हाला पॉलिटीमध्ये अजून काही वाचायची गरज नाही आहे. आणि सुदैवाने लक्ष्मीकांतचं पुस्तक जे आहे ते मराठीमध्ये सुद्धा आलेलं आहे, मॅग्रो हिल पब्लिकेशनचं. तर ते तुम्ही नक्कीच घ्या. आणि मग त्याच्याशिवाय तुम्हाला एक बेअर ऍक्ट घ्यावी लागेल, विच इज कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बेअर ऍक्ट. आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बेअर ऍक्ट जी आहे ती कॉन्स्टिट्यूशन ऍज इट इज, म्हणजे त्याच्यामध्ये सगळी कलमं लिहिली आहेत आर्टिकल वाईज, म्हणजे नुसते आर्टिकल्स त्याच्यामध्ये असतात, त्याचं काहीच अनालिसिस नसतं. ते बेसिक कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते तुमच्याजवळ एक असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत मधनं क्वालिटी आणि हे सगळ्या गोष्टी म्हणजे बाकी सगळं वाचाल, तर त्याच्यामध्ये जेव्हा आर्टिकल्स लिहिले असतात तर त्या आर्टिकल्स एक्झॅक्टली कॉन्स्टिट्यूशन मध्ये कसं लिहिलं आहे तर ते एकदा तुम्हाला वाचायला पाहिजे. कारण ते वाचल्यामुळे तुम्हाला एक त्याचं इंटरलिंकेजेस करायला सोपं जाईल.
मी हे नाही म्हणत आहे की तुम्हाला त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेले सगळे आर्टिकल्स पाठ करायचे आहेत. आता हा खूप मोठा एक लोकांमध्ये गैरसमज असतो विद्यार्थ्यांमध्ये, की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे सगळे आर्टिकल्स तुम्हाला पाठ असले पाहिजे. अजिबात पाठ नसले पाहिजे. मी पुढे व्हिडिओ बनवील इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्सवर सुद्धा, की पॉलिटी कशी वाचायची, हिस्ट्री कशी वाचायची. तर पॉलिटी कशी वाचायची त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेन की क्वालिटी एक्झॅक्टली प्रिपेअर कशी करायची. सध्या आपण याच्यामध्ये फक्त बुक लिस्टची चर्चा करूया. तर तुम्हाला ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बेअर ऍक्ट एक पुस्तक तुमच्याजवळ असलं पाहिजे. मग त्याच्याशिवाय आपले जे नोट्स असतात जे आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाते. मग आपण येऊ जॉग्रफीवर. तर आता जॉग्रफी मध्ये कसं आहे, जॉग्रफी हा एक खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतो. म्हणजे दॅट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर यू आर प्रिपेअरिंग फॉर युपीएससी ऑर नॉट और एमपीएससी ऑर नॉट. म्हणजे कसं आहे की तुम्हाला लोकेशनचं नॉलेज एक बेसिक प्रमाणे तर असलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हिस्ट्री वाचाल किंवा कुठलाही विषय वाचाल, त्याच्यामध्ये जेव्हा कुठल्या लोकेशन बद्दल येईल तर तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे की ते एक्झॅक्टली कुठे आहे. आता सपोज आपण इतिहास वाचत आहोत. मग इतिहास वाचताना आपण सपोज असं हे केलं की ज्याच्यामध्ये एक युद्ध झाला, मग तो इकडे झाला मालवा एरियामध्ये, मग ह्याचं सैन्य इकडून आलं, मग तिकडून गेलं, मग ह्या खैबर पास मधनं आलं, ह्या इकडून आले, मग मुघल कुठून आले आणि हे कुठून आले, ते कुठून आले, कुठे ते युद्ध झाले. तर तुम्हाला जेव्हापर्यंत लोकेशन्सची माहिती नाही राहणार, तुम्हाला ते व्हिज्युअलाइज नाही करता येणार आणि तुम्हाला ते इतिहास पण समजून घेण्यामध्ये अवघड जाईल. म्हणून जॉग्रफी ही खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. मग त्याशिवाय जसं आपण जेव्हा करंट अफेअर्स वाचतो किंवा इंटरनॅशनल अफेअर्स, रिलेशन्स आणि बाकी सगळं काही जे वाचतो आपण, तर त्याच्यामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या जागांवर पूर्ण जगामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात, तर ती जागा तुम्हाला लक्षात आली पाहिजे, ती व्हिज्युअलाइज करता आली पाहिजे की ती जागा कुठे आहे. आता समजा मी तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल सांगतो. समजा रशिया युक्रेनचा वॉर सुरू आहे. तर आता नेमकं युक्रेन आहे कुठे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना. मग तुम्हाला त्याच्याशी असोसिएटेड ज्या जिओ पॉलिटिकल वस्तू आहेत, मग त्याच्यामध्ये नेटोचा काय इन्व्हॉल्वमेंट आहे, मग नेटो कंट्रीज युक्रेनच्या बाजूला आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत, तर तुम्हाला ते सगळं असं व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मॅप्स आणि लोकेशन्स माहिती पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला नेहमी ऍटलस वापरत राहायला पाहिजे. तर आपण जर ह्याची बुक लिस्टची चर्चा केली, तर ह्याच्यामध्ये आपण हे बघू की जसं एनसीआरटीच्या तुम्हाला काही पुस्तकं वाचायची आहेत. पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एनसीआरटी वाचताना त्या पूर्ण वाचायची गरज नाहीये. त्याच्यामधनं फक्त तुम्ही कॉन्टिनेंट्सचा पार्ट करा. म्हणजे कॉन्टिनेंट्स म्हणजे जसं एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. तर ह्यांच्याबद्दल तुम्हाला एक बेसिक माहिती घ्यायची आहे. म्हणजे पॉलिटिकल प्रत्येक मध्ये एक पॉलिटिकल मॅप असतो, एक फिजिकल मॅप असतो. तर पॉलिटिकल मॅप्स मध्ये तुम्हाला सगळ्या कंट्रीजचे लोकेशन्स बघायचे आहेत. आता मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की तुम्हाला सगळे देश माहिती पाहिजे, त्यांच्या राजधान्या सुद्धा माहिती पाहिजे, तसं नाही. तुम्हाला फक्त त्यांचे बेसिक लोकेशन्स माहिती पाहिजे. म्हणजे उद्याला जाऊन जेव्हा तुम्ही समजा चालू घडामोडी जेव्हा करत आहात तेव्हा तिथे काही प्रॉब्लेम झाला, तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की ही जागा इकडे आहे, हा देश इथे आहे ह्या जगामध्ये. तर ते एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. म्हणून तुम्ही कॉन्टिनेंट्स व्यवस्थित करा. मग कॉन्टिनेंट्स मध्ये त्यांच्या कंट्रीज, त्यांच्या लोकेशन्स आणि मग तिथले काही इम्पॉर्टंट फिजिकल फीचर्स, म्हणजे जसं तिथे कुठले मेजर माउंटेन रेंजेस आहेत, कुठे डेझर्ट्स आहेत, मग म्हणजे वाळवंट कुठे आहेत, मग तिथल्या नद्या, तिथले पर्वत, प्लॅटूज आणि बाकीचे त्यांचे काही फिजिकल फीचर्स, तर हे सगळं तुम्हाला ऍटलसवर व्यवस्थित करता येईल. तर एनसीआरटी मधनं तुम्ही फक्त तेवढंच वाचायचं जेवढं कॉन्टिनेंट्स संबंधित आहे. बाकीच्या त्याच्यामध्ये ज्या टॉपिक्स आहेत ते तुम्हाला नाहीतरी जॉग्रफीमध्ये पुढे जाऊन करायच्याच आहेत. तर त्याचं इतकं पण बेस बिल्डिंग करायची गरज नाहीये. ते तुम्हाला पुढे जाऊन नाहीतरी कळून जाईल. पण तुम्हाला लोकेशन्सची माहिती पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही एनसीआरटी वापरायच्या आहेत. एनसीआरटी मधनं दुसरं काहीच नाही वापरायचं, काहीच अभ्यास नाही करायचा. वर्ल्ड ज्योग्राफीसाठी त्याच्यामध्ये दोन पुस्तकं आहेत, माजिद हुसेन आणि भूमिका सैनी. हे मॅग्रो हिलचे पब्लिकेशन्स आहेत. तर त्याच्यापैकी माजिद हुसेनचं जे पुस्तक आहे ते मराठीमध्ये येऊन गेलेलं आहे. तर जर तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये आहात तर वेल अँड गुड. म्हणजे तुम्ही माजिद हुसेन इंग्लिश किंवा भूमिका सैनी इंग्लिशमध्येच वाचू शकता. पण ह्याचं हे पुस्तक माजिद हुसेनचं मराठीमध्ये सुद्धा आलेलं आहे. तर ते तुम्ही एक वापरू शकता. मग तुम्हाला जॉग्रफीसाठी ऑक्सफोर्ड
स्कूल ॲटलस किंवा ऑक्सफोर्ड स्टुडंट ॲटलस असे दोन ॲटलस येतात. तर त्या दोघांमध्ये असा काही फरक नाही आहे. फक्त त्यांचं नावं वेगळे आहेत. पण तुम्ही कुठलाही एक ॲटलस घ्या, किंवा तुम्हाला जर वाटतं अजून कुठला चांगलं पब्लिकेशनचं ॲटलस असेल, तर ते एक तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. आणि जॉग्रफी करताना, म्हणजे तुम्ही काही पण जॉग्रफीचं करत असाल, तेव्हा तुम्हाला ते ॲटलस तुमच्याजवळ नक्कीच ठेवायचं आहे. कारण ॲटलसमुळेच तुम्हाला लोकेशन्सच्या माहिती मिळतील. कुठले समुद्र आहेत, कुठले सीज, कुठल्या बरेच डिस्प्यूट जे असतात जगामध्ये, त्या काही समुद्रांच्या शी संबंधित असतात. जसं साऊथ चायना सी मध्ये एक डिस्प्यूट आहे. मग ओक्सटोक सी आहे एक. रशिया, चायना, जपान सगळे त्याच्यावर काहीतरी क्लेम करतात. तर तो एक बोन ऑफ कंटेन्शन म्हणू शकता. तर तसं, तर तुम्हाला हे तर माहिती पाहिजे ना की कुठल्या समुद्र कुठे लोकेटेड आहे. तर असं म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला नियमितप्रमाणे जॉग्रफी करताना वापरत राहायला पाहिजे. मग त्याच्याशिवाय आपल्या काही नोट्स आहेत, ज्या मी आधी पण सांगितलं, जे आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. ते तुम्ही तिथून त्याचा ऍक्सेस करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. मग आपण येऊ हिस्ट्रीवर. तर आता हिस्ट्रीचं कसं आहे, हिस्ट्री तसं बघितलं तर अभ्यास जेव्हा आपण करतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट जर कोणता कोणता असेल तर तो इतिहासच आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की इतिहास जो आपण त्याच्या डिटेलमध्ये करतो, तो प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये थोडा वेगळा आहे. तर आता कसं आहे, की एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन कालीन भारत आणि मध्यकालीन भारत म्हणजे मेडिवल इंडिया, हे मेन्सच्या सिलेबसमध्ये नाहीये. हे फक्त प्रिलिम्समध्ये आहे. आणि मग मॉडर्न इंडिया, जे ऍडव्हेंट ऑफ ब्रिटिश रूल आणि आपलं फ्रीडम स्ट्रगल, हे मेन्सच्या सिलेबसमध्ये आहे. तर आपण ह्याची स्मार्ट स्ट्रॅटेजी अशी वापरायला पाहिजे, की आपण पहिली गोष्ट तर एन्शियंट आणि मेडिवल इंडिया जे आहे त्याच्यावर जे प्रश्न येतात, स्पेशली युपीएससी मध्ये जे आलेले आहेत आतापर्यंत, एमपीएससीचं तर कोणाला माहितच नाही ही पहिली एक्झाम होणार आहे म्हणून. तर युपीएससीचा जो आपला अनुभव आहे त्याच्यामध्ये कसा आहे, की एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्री मध्ये जी प्रश्न येतात, तर त्याच्यापैकी म्हणजे पाच सहा, म्हणजे समजा सात आठ प्रश्न आली तर चार पाच प्रश्न तरी असे असतात जे इव्हन एम ए हिस्ट्री जे विद्यार्थी करतात त्यांना सुद्धा येत नाही. तर म्हणून त्याच्यात खूप वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. त्याला एन्शियंट आणि मेडिवल इंडिया आपण बेसिक एनसीआरटी मधनच करायचं. तर त्याच्यासाठी 11वी आणि 12वी मधच्या एन्शियंट इंडिया आणि मेडिवल इंडिया हे हे दोन पुस्तकं आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की ह्यांचे तुम्हाला ओल्ड व्हर्जन्स वापरायचे आहेत, नवीन व्हर्जन्स नाही. जे त्याचे जुने व्हर्जन होते, म्हणजे जे 15-20 वर्ष आधी यायचे, ते आता पण अमेझॉनवर आणि याच्यावर मिळून जातात. आणि जर तुम्हाला तेच मराठी माध्यमातून करायचं असेल, तर तुम्हाला आर एस शर्मानी लिहिलेली पुस्तकं आहेत, म्हणजे प्राचीन भारत आणि मध्यकालीन भारत याच्यावर. तर ते पुस्तकं तुम्ही विकत घेऊ शकता. ते बिलकुल एनसीआरटीच इक्विव्हॅलंट आहे. आणि एनसीआरटीची एन्शियंट इंडियन हिस्ट्रीची पुस्तक आहे, ती पण आर एस शर्मानीच लिहिली आहे. तर ह्याच्या दोन्ही तुम्हाला वेगळ्या पब्लिकेशनच्या आहेत त्या. तर त्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील. त्या फक्त एनसीआरटीच्या नाहीये, त्याचा ऑथर सेम आहे, म्हणजे आर एस शर्मा. आणि मग मॉडर्न इंडियासाठी तुम्हाला मग भरपूर काही वाचावं लागेल. कारण हे बघा, मॉडर्न इंडियामध्ये आपण त्याला दोन पार्टमध्ये त्याचा अभ्यास करतो. दोन पार्टमध्ये आपण त्याला स्प्लिट करू शकतो. तर त्याचा एक भाग आहे, तो आहे ऍडव्हेंट ऑफ ब्रिटिश रूल. म्हणजे ऍडव्हेंट ऑफ ब्रिटिश रूल म्हणजे केव्हापासनं इंग्रजांचं साम्राज्य भारतामध्ये सुरू झालं. तर तो सुरू होतो काळ डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर सोबत तो कोइन्साइड होतो. म्हणजे इकडे मुघल एम्पायर कोसळत गेलं, मराठा एम्पायर ह्यांचा साम्राज्य त्यांचं वाढत गेलं, आणि मग ईस्टर्न आणि सदर्न इंडियामध्ये, पूर्वी भारत आणि एकदम साऊथ म्हणजे दक्षिणी भारत इथे ब्रिटिश यांचं प्रभुत्व वाढत गेलं होतं. तर मग कसं त्यांनी आपलं एक्सपॅन्शन करत करत पूर्ण भारतावर कब्जा केला. तर ते सगळं तुमचं येईल ऍडव्हेंट ऑफ ब्रिटिश रूल मध्ये. आणि मग त्याच्यानंतरचा भाग आहे, तो आहे फ्रीडम स्ट्रगल. तर फ्रीडम स्ट्रगलला मग आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर त्याच्यासाठी जी बुक्स तुम्हाला वाचायची आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हेंट ऑफ ब्रिटिश रूल आणि ते ब्रिटिश कानून वगैरे ते सगळे जे येतील ते तुम्हाला स्पेक्ट्रम मधनं व्यवस्थितपणे करता येतील. स्पेक्ट्रम एक पुस्तक आहे मॉडर्न इंडियाचं. आणि मग फ्रीडम स्ट्रगल हे एक पुस्तक आहे बाय बिपिन चंद्रा. तर युपीएससीचे विद्यार्थी हे पुस्तक हमखास वाचतात.
आणि हे खूप चांगलं पुस्तक आहे. त्यांनी तुम्हाला इतिहास एक चांगल्यापणे किंवा आपला फ्रीडम स्ट्रगल जे आहे ते एक चांगल्यापणे त्याचा आत्मसात होतो. आणि मग त्याच्याशिवाय आपले क्लास नोट्स जे मी तुम्हाला जसं सांगितलं आपल्या वेबसाईटवर आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत. तर मग त्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये अजून एक आस्पेक्ट तुम्हाला जो करायचा आहे तो आहे वर्ल्ड हिस्ट्री. तर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही आहे की त्याच्यात पूर्ण जगाचा सुद्धा इतिहास वाचायचा आहे. म्हणजे भारताचाच कमी नव्हता तर पूर्ण जगाचा इतिहास. तसं नाही आहे. त्यांनी एमपीएससीच्या सिलेबसमध्ये हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काय काय येणार आहे. तर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये येणार आहे जसं दोन्ही जे विश्वयुद्ध होते ते, मग औद्योगिक क्रांती, मग जसं अमेरिकन रेव्होल्युशन आणि कॉलोनियलिझम, डिकॉलोनियलिझम, ह्या अशा ज्या काही गोष्टी असतात, काही आयडिओलॉजीज ज्या तेव्हा आल्या, जसं कम्युनिझम, सोशलिझम, ह्या काय आयडिओलॉजीज आहेत, म्हणजे ह्या विचारधारांचा कसा प्रभाव पूर्ण जगावर पडला, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये करायच्या आहेत. तर पूर्ण जगाची हिस्ट्री आणि सगळ्या जगातले राजे महाराजे ते सगळं तुम्हाला नाही करायचं आहे. तर म्हणून तो बराच छोटा सिलेबस आहे. तो म्हणजे लवकर कम्प्लीट पण होतो. तर त्याच्यासाठी तर तुम्हाला कुठेही नोट्स आणि मटेरियल पीडीएफ किंवा इंटरनेटवर सुद्धा मिळून जाईल. आपले सुद्धा त्याचे नोट्स आहेत. मग आपण चर्चा करूया इंडियन इकॉनॉमी बद्दल. तर इंडियन इकॉनॉमीमध्ये आता तुम्हाला कसं आहे की इकॉनॉमी हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी एकदम नवीन असतो. आणि मग ते बरेच कन्फ्यूज होतात त्याच्यामध्ये. तर म्हणून त्याच्यासाठी आपण एनसीआरटीच्या पुस्तकांपासून सुरुवात करायला हरकत नाही. तर एनसीआरटीच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला जसं 11th आणि 12th ह्या दोन पुस्तकं आहेत, इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला करायचं आहे. आता इकॉनॉमीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती ही आहे की तुम्हाला इकॉनॉमी म्हणजे अशी डिटेलमध्ये इकॉनॉमी नाही वाचायची आहे. ती इट इज नॉट इकॉनॉमिक्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिमांड सप्लाय कर्व्स आणि ज्याच्यात खूप सारं मॅथमॅटिक्स यूज होतं आणि ट्रिपल इंटिग्रल्स आणि ते सगळं, ते ती इकॉनॉमी नाही करायची आहे तुम्हाला. यू हॅव टू नो सम बेसिक आस्पेक्ट्स अबाउट इंडियन इकॉनॉमी. तर इंडियन इकॉनॉमीमध्ये जसं 5 इयर प्लॅन्स काय होते, मग इंडियामध्ये जे इंडस्ट्रीज आहे त्यांचा काय स्टेटस आहे, इकॉनॉमिक रिफॉर्म्स काय झाले, मग बँकिंग सिस्टम इंडियातलं कसं आहे, मग कॅपिटल मार्केट्स, मनी मार्केट काय असतं, कॅपिटल मार्केट काय असतं, इन्फ्लेशन कसं होतं, ऍग्रिकल्चर बद्दल, पॉप्युलेशन बद्दल, लँड रिफॉर्म्स, आणि अशा तुम्हाला गोष्टी त्याच्या इंडियन इकॉनॉमीशी संबंधित त्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात कव्हर करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी एक बेसिक इंट्रोडक्शन म्हणून एनसीआरटीची पुस्तकं वाचायला हरकत नाहीये, चांगली पुस्तकं आहेत. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्टँडर्ड बुक वाचतो म्हटलं तर त्याच्यासाठी रमेश सिंग आणि नितीन सिंघानियाच्या पुस्तक इंग्लिश मीडियम मध्ये आहे. आणि त्याच्यात परत एक चांगली बातमी ही आहे की रमेश सिंग जे पुस्तक आहे इंडियन इकॉनॉमी, ते इंग्लिशमध्ये होतं, आता ते मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आताच ते काही महिने म्हणजे 3-4 दिवसापासूनच म्हणता येईल, पण आता ते अवेलेबल आहे. जून ऑनवर्ड्स ते मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल, अमेझॉनवर सुद्धा मिळून जाईल. तर म्हणून इंडियन इकॉनॉमी पण तुम्ही रमेश सिंग मधनं वाचू शकता. आणि इंडियन इकॉनॉमी करताना तुम्हाला त्याच्या काही बेसिक आस्पेक्ट्स माहिती पाहिजे. खूप डिटेल तुम्हाला काहीच माहिती नाही पाहिजे. बस तेवढंच. तर मग त्याच्याशिवाय अगेन आपले पण त्याच्यात एक उत्कृष्ट नोट्स आहेत, ते तुम्ही वाचू शकता. आपल्या प्लॅटफॉर्मवरनं त्याला ऍक्सेस करू शकता. मग जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी. तर आता हे बघा कसं आहे की युपीएससी मध्ये तर त्यांनी सायन्सचे हार्डकोर प्रश्न विचारणं बंद करून दिलं आहे, ते आता नाही विचारत. तर त्याच्यामध्ये जी काही प्रश्न येतात ते टेक्नॉलॉजी रिलेटेड येतात. तर टेक्नॉलॉजीमध्ये मग तुमचं जसं कसं आलं, जसं इंडियाचा स्पेस प्रोग्राम आला, मग व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं, त्याच्याशी संबंधित काही गोष्टी, न्यूक्लिअर पॉवर काय असते, आणि न्यूक्लिअर वेपन्स कसे, म्हणजे बेसिकली एनर्जी हा एक टॉपिक आहे. तर नॉन रिन्युएबल एनर्जी काय असते, रिन्युएबल एनर्जी, मग इंडियामध्ये कुठल्या याचा पोटेन्शियल जास्त आहे, कमी आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये शिकायच्या आहेत. आणि सायन्स बेस्ड प्रश्न म्हणजे जे हार्डकोर जसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ह्याचे प्रश्न जनरली युपीएससी मध्ये येत नाही, एमपीएससी मध्ये कदाचित येऊ शकतात. तर म्हणून त्याच्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर पण त्याचे एक चांगले नोट्स आहेत, ते पण तुम्ही ऍक्सेस करू शकता. मग जर तुम्हाला पुस्तक जर म्हटलं तर त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये स्पेक्ट्रम आणि मॅग्रोहेल चं पब्लिकेशन, पब्लिकेशनचं अग्रहारीने लिहिलेलं एक पुस्तक आहे. ते तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी वापरू शकता. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे त्याच्यात सायन्स नाही आहे, टेक्नॉलॉजीच आहे.
सायन्स म्हणजे कसं झालं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर हे तुम्हाला बेसिक एनसीआरटीच्याच पुस्तकांमधनं वाचावं लागेल. तर त्याच्यासाठी क्लास 6, 7 आणि 11ची एनसीआरटी स्पेशली बायोलॉजीसाठी तुम्हाला ती वापरायला पाहिजे. आणि मराठी मीडियमसाठी मी आता याच्या पुढे सांगेल की त्याच्यात तुम्हाला कुठल्या नवीन पुस्तकं वाचायच्या आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. मग त्याच्याशिवाय याच्यामध्ये काही इतर पुस्तकं सुद्धा तुम्हाला अ, वाचावी लागतील. म्हणजे जसं आर्ट अँड कल्चरसाठी एक नितीन सिंघानियाचं खूप चांगलं उत्कृष्ट पुस्तक आहे. म्हणजे ते पुस्तक एकदा वाचलं तर त्याच्याशिवाय मग अजून तुम्हाला काहीच वाचायची गरज नाहीये. मग इकॉलॉजी एन्व्हायरमेंट मध्ये अ, शंकर आय एस म्हणून एक ते ऍक्च्युली शंकर आय एस एक हैदराबादमध्ये क्लास आहे, तर त्यांचे नोट्स असतात. तर ते अमेझॉनवर सुद्धा मिळतात. तर ते तुम्ही तिथनं घेऊ शकता. आणि ते वाचल्यावर मग तुम्हाला त्याच्यात काही जास्त करायची गरज नाहीये. पण इकॉलॉजी एन्व्हायरमेंट करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्याचे प्रश्न मॅक्झिमम करंट अफेअर्स बेस्ड येतात. आणि म्हणून आणि इकॉलॉजी एन्व्हायरमेंटचा हल्ली काही वर्षांपासून इव्हन युपीएससी मध्ये पण बऱ्यापैकी त्याचं वेटेज असतं. म्हणजे 5-7 प्रश्न तरी इकॉलॉजी एन्व्हायरमेंटचे असतात. कधी कधी 10 प्रश्न सुद्धा वाचून विचारले गेले आहेत 100 पैकी. तर म्हणून इकॉलॉजी एन्व्हायरमेंट आता एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर तो तुम्हाला त्याच्यातनं करता येईल, पण तो तुम्हाला करंट अफेअर्स सोबत करायचा आहे. मग आता जर करंट अफेअर्स म्हटलं तर करंट अफेअर्ससाठी मग भरपूर मटेरियल अवेलेबल असतं. तर जसं मॅगझिन्स म्हटलं तर सिव्हिल सर्व्हिसेस क्रॉनिकल आहे, विजन आय चे नोट्स, इनसाइट्सचे नोट्स हे सगळे इंटरनेटवर पण अवेलेबल असतात. पण तुमचं जर करंट अफेअर्सची खऱ्या अर्थाने व्यवस्थित तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल तर तुम्हाला काही स्टँडर्ड न्यूजपेपर्स वाचायला पाहिजे. म्हणजे जसं इंडियन एक्सप्रेस किंवा हिंदू. पण आता जर तुम्ही मराठी माध्यमातून हे देताय आणि तुम्हाला इंडियन एक्सप्रेसचा तुम्हाला ऍक्सेस नसेल, हिंदू न्यूजपेपरचा असा नसेल ऍक्सेस तुमच्या शहरामध्ये, तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या एरियामधला जो पण एक चांगला न्यूजपेपर असेल तो तुम्ही नियमितप्रमाणे वाचत जा. पण न्यूजपेपरमध्ये नेमकं वाचायचं काय, तर ते तुम्हाला त्याच्यातला जो त्याच्यामध्ये जे लीड कॉलम्स आणि एडिटोरियल्स असतात ते तुम्हाला वाचायला पाहिजे. आणि तसं केल्यामुळे तुमचं हे परफेक्ट होऊन जाईल. तर मग त्याच्याशिवाय आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या ऍप्लिकेशनमध्ये करंट अफेअर्सचे डेली अपडेट्स असतात. तर तुम्ही डेली बेसिसवर ते नोट्स वाचू शकता. तर त्याला पण तुम्ही आमच्या याच्यामधनं ऍक्सेस करू शकता आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. मग एथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मेन्स मध्ये हा एक 250 जीएस पेपर 4 जो आहे, तर हा सगळ्यात स्कोरिंग पेपर असतो युपीएससीचा. आणि आता एमपीएससीचा पण तो राहणार आहे. कारण ह्याच्यामध्येच तुम्ही तुमची खरी पर्सनॅलिटी दाखवू शकता. तर आता इव्हन तुम्ही टॉपर युपीएससी मध्ये जे टॉपर असतात किंवा जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतात, तुम्ही नेहमी जर त्यांचे मार्क्स बघितले तर त्यांचे मार्क्स नेहमी तुम्ही इनव्हेरिएबली तुम्ही बघाल तर त्या एसए आणि जीएस पेपर 4 मध्ये जास्त असतात. तर आता एमपीएससी मध्ये पण आपण कसं मॅक्झिमम मार्क्स एथिक्स मध्ये आणायचे त्याच्यावर मी पण एक पुस्तक लिहिलं आहे. आणि त्याची ई बुक सुद्धा अवेलेबल आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड अँड अल्टिमेट गाईड टू स्कोर 160+ मार्क्स. तर हे पुस्तक प्रत्येक स्टेट पीसीएस आणि त्याच्यासाठी कामाचं आहे. तर तुम्ही ह्याला सुद्धा बघू शकता. ह्याचं ई बुक आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. मग मराठी मीडियम मध्ये आता जर मी तुम्हाला म्हटलं की एक्झॅक्टली काय वाचायचं आहे, तर आपण काही यांचं जसं आपण जॉग्रफी, इकॉनॉमी आणि पॉलिटी ह्यांची जी आपल्याला इंग्लिश मध्ये आपण पुस्तकं वाचतो तीच पुस्तकं तुम्हाला मराठी मीडियम मध्ये अवेलेबल होतील. जसं की एम लक्ष्मीकांत तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहे. रमेश सिंगचं पुस्तक इंडियन इकॉनॉमी पण आहे. मग त्याच्याशिवाय तुम्हाला ह्याचं पण पुस्तक आहे आपलं जॉग्रफीचं, माजिद हुसेनचं पुस्तक सुद्धा मराठीमध्ये आलेलं आहे. तर आता तुम्हाला फक्त वाचावं काय लागेल, हिस्ट्री. तर जसं मी आधी पण सांगितलं की आर एस शर्माचं जे एन्शियंट आणि मिडिवल इंडियाचं पुस्तक आहे ते एनसीआरटीने पब्लिश नाही केलं आहे, ते एक दुसरं पब्लिकेशन आहे. तर ते तुम्ही मार्केटमधनं घेऊ शकता आणि ते इट इज वर्ड टू वर्ड सेम ॲज एनसीआरटी. कारण एनसीआरटीचे पण ती पुस्तकं आर एस शर्मानीच लिहिली आहेत. मग एक के सागरचं पण आहे एन्शंट इंडिया, म्हणजे बाकीच्या याच्यासाठी जसं फ्रीडम स्ट्रगल आणि त्याच्यासाठी मराठी मीडियम मध्ये एक पुस्तक आहे. मग इकॉलॉजी इन्व्हायरमेंटसाठी तुषार घोरपडेंचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव मला आता आठवत नाही आहे एक्झॅक्टली, पण तुम्ही इकॉलॉजी इन्व्हायरमेंट बाय तुषार घोरपडे कराल तर तुम्हाला ते मिळून जाईल.
तर ते करा. मग करंट अफेअर्स मध्ये आपले, मी जसं आधी पण सांगितलं, तुम्ही चालू घडामोडी कुठूनही हे करू शकता ऍक्सेस. पण जर तुम्हाला मराठी माध्यमातून ते करायचे असतील तर त्याचे बेस्ट नोट्स आपणच डिझाईन करतो आणि आपल्या त्या प्लॅटफॉर्मवर आणि ऍप्लिकेशनवर तुम्हाला हे नोट्स मिळून जातील आणि तिथून तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. मग एथिक्स आणि चा जो पेपर आहे मराठी मीडियम मधनं पण, त्याची ईबुक आणि प्रिंटेड बुक आता लवकरच तुम्हाला अवेलेबल राहणार आहे. तसं एथिक्स साठी खूप सारं वाचन करायची गरज नाही आहे. ती एक पर्सनॅलिटी टेस्ट असते. त्याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडीज असतात आणि काही प्रश्न असतात. केस स्टडीज कशा सोडवायच्या, तर हे तुमचं एक ओव्हरऑल ग्रुमिंग जे असतं त्याच्यामुळे तुम्ही तशी उत्तरं लिहाल. तर तुम्ही कशी चांगली उत्तरं लिहायची आणि कसं तुम्हाला ही एक्झाम म्हणजे पार करण्यासाठी ह्याच्यात मॅक्झिमम स्कोर आणला पाहिजे, त्याच्यावर हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. आणि शेवटी आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही एक्झाम आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्याची प्रिपरेशन करायची आहे आणि ते आहे उत्तर लेखनाचा सराव तुम्हाला नियमित प्रमाणे करायचा आहे. कारण आता दिस इज ऑल अबाउट मेन्स. म्हणजे मेन्स मध्ये 1750 गुण तुमचे आहेत आणि 2025 ची जी टोटल मार्क्स आहेत राज्यसेवेचे, त्याच्यापैकी 1750 गुण मेन्सचेच आहेत आणि फक्त 275 गुण इंटरव्ह्यूचे आहेत. तर आता तुमचं सिलेक्शन डिपेंड करतं एकाच गोष्टीवर, की तुम्ही कशी उत्तरं लिहिता. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला नियमित उत्तर लेखनाचा सराव करावाच लागेल. तर मग म्हणून चांगली उत्तरं लिहायची आणि मग त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स आणायचे आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्ट व्हायचं. ही आता खूप सिंपल प्रोसेस झालेली आहे. जर तुम्ही आन्सर रायटिंग सोबत याची प्रिपरेशन कराल तर तुमचं पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन होईल. कारण आता हे सगळे जुने खेळाडू, नवीन, हे सगळे एकसारखे झालेले आहेत आणि आता सगळेच गोंधळलेले आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सोबत ही एक्झाम प्रिपरेशन सुरू करा आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सिलेक्ट होऊन जा. मग नंतर त्याच्यात कॉम्पिटिशन लेवल वाढेल. तर इथे मी आपलं हे प्रेझेंटेशन संपवतो आणि तुमचं माझ्या हिशोबाने एक ज्ञानवर्धन झालं असेल. कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काही गोष्टी जर समजा विचारायच्या असतील तर त्याच्या मी प्रत्येक कमेंटचा आन्सर देतो. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बाकीच्या गोष्टींवर सुद्धा चर्चा करू. जसं की पॉलिटीचा अभ्यास कसा करायचा, हिस्ट्रीचा कसा करायचा आणि जॉग्रफीचा कसा, किंवा प्रत्येक ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा, ह्याच्यावर आपण एक व्यवस्थित वेगळे वेगळे व्हिडिओज बनवू. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.